आंबेनळी घाट आणि रविवारची पहाट. स्कॉर्पिओ कारचा घडलेला भयानक अपघात. अपघातात 8 निष्पाप तरुणांचा बळी. खरं तर आंबेनळी घाटामध्ये आजवर अनेक अपघात झालेत आणि या अपघातात अनेक निष्पाप लोकांचे बळी देखील गेले. या सर्व अपघातांमागे एकच कारण, ते म्हणजे या घाटाची सुरक्षितता, अर्थात या घाटात असणारे नगण्य सुरक्षा कठडे. आंबेनळी घाटाची हीच सुरक्षितता अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात 8 युवकांचा भीषण अपघातात बळी गेला व संपूर्ण महाराष्ट्र या घटनेने हादरल्याचे चित्र पाहायला मिळाले. पण प्रशासनाला अजूनही जाग आलेली दिसत नाहीये. प्रामुख्याने 45 किलोमीटर लांबीच्या या अत्यंत धोकादायक घाटात अनेक ठिकाणी सिमेंटचे मजबूत कठडे तुटलेले आहेत. प्रशासनाने तिथे तात्पुरते पत्र्याचे सुरक्षारक्षक लावले खरे, पण आज त्यांचीही दुरावस्था झाल्याचे सर्रासपणे पाहायला मिळतेय. अनेक ठिकाणी हे पत्रे वाकलेत तर कुठे थेट खोल दरी उघडी पडली असल्याचे दिसून येते. खरं तर या अवस्थेमुळे सातारा आणि पोलादपूर दोन्ही बाजूंच्या हद्दीत प्रवाशांचा जीव टांगणीला लागलाय. त्यातच आता काही दिवसांत मॉन्सून सुरू होणार आहे. मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे या घाटात समोरचे काहीच दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशातच रिफ्लेक्टर्स आणि दिशादर्शक फलक नसल्याने अपघाताचा धोका दुप्पट झालाय. 8 निष्पाप जीव गेल्यानंतरही प्रशासन आणखी मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का? हाच सवाल आता संतप्त नागरिक व पर्यटक विचारत आहेत. हे पत्रे पाहता यांनी हे लावले, सिक्युरिटी म्हणून पत्रे लावले, तरी दाट शक्यता आहे इथून अपघात होण्याची. तरी प्रशासनाने त्वरित वेळीच कठडे बांधून घ्यावे आणि असं न केल्यास आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे आंदोलन करू. तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की कालच्या तारखेमध्ये जे स्कॉर्पिओ पडलेले आंबेनळी घाटामध्ये त्या ठिकाणी दुर्दैवी 8 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर तरी पण आपण प्रशासन आणखीनही जागृत झालेलं नाही आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की हे पूर्ण पत्र्याचा कडा केलेला आहे. आणखीनही दुर्घटना होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. तर या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल का की जे हे आहे प्रशासन या ठिकाणी जाणीवपूर्वक काळजी न देता, म्हणजे लक्ष न देता याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि पर्यटकांसोबत एवढा वळणदार रस्ता नसतानाही अवघड या ठिकाणी साईडला कॉर्नरचं बघू शकता तुम्ही. हे पत्रानं असं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण या ठिकाणी खरंच या पत्र लावून आपल्याला कव्हर होऊ शकतो का? काही अनर्थ टाळू शकतो का? हे आपल्या सर्वांना समजत आहे, पण प्रशासनाला या ठिकाणी कळत नाही आहे. अशातली गोष्ट आहे. तर या ठिकाणी खरंच प्रशासनाने लक्ष द्यायला हवं का नाही हे सर्वांनी सांगितलं.